नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कन्सिलर कसं यूज करतात ते. आपण मेकअप वगैरे तर करतो, आपल्याकडे फाउंडेशन पण असतं. पण आपल्याला हे माहीत नसतं की कन्सिलर कोणतं यूज करावं. बजेट फ्रेंडली कन्सिलर पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कन्सिलरचा शेड कोणता घ्यावा याबद्दल बरेच क्वेशन्स असतात. म्हणजे एकतर लाईट घ्यावं की डार्क घ्यावं की आपलं जे स्किन टोन आहे त्याचं एक्झॅक्ट मॅचिंग कन्सिलर घ्यावं. तर या शेडबद्दल खूपच कन्फ्युजन असतं. त्याच्यामुळे शक्यतो आपल्या बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत तर त्या काय करतात, कन्सिलर स्किप करून टाकतात. तर हरकत नाही, कन्सिलर वापरावं की नाही वापरावं इज ओन्ली अप टू यू. कन्सिलरचे 2 ऑप्शन्स असतात. एक तर तुम्ही कन्सिलर यूज करू शकता किंवा तुम्ही कलर करेक्टर यूज करू शकता. ठीक आहे. तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशली कन्सिलर याबद्दल माहिती देणार आहे. ठीक आहे. तर आज एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला ही स्विस ब्युटीचं कन्सिलर मी तुम्हाला दाखवत आहे. ब्युटीचं कन्सिलर जे ₹200 आत तुम्हाला मिळू शकतं. ऑफलाईन तुम्ही घ्या किंवा ऑनलाईन घ्या. पण जर तुम्ही बिगिनर्स असाल, तुम्ही मेकअप सुरुवातीला शिकता आहेत, अशा वेळी तुम्ही काय करू शकता, अशा वेळी तुम्ही ऑफलाईन कन्सिलर बाय करा. कारण काय होतं, ऑनलाईन तुम्ही ज्यावेळेस कन्सिलर घेता ना, त्यावेळेस तुमची अंडरटोन तुम्हाला माहित नसते. कूल आहे, वार्म आहे की न्यूड आहे. दुसरी गोष्ट त्याचा शेड तुम्ही एक्झॅक्ट मॅच आपल्याला कसं वाटतं की नाही बाबा मी जास्त सावळी आहे, मला हा कलर चांगला नाही दिसणार. असं आपल्याला नेहमी वाटत असतं. पण ॲक्चुअली तसं नसतं. तर तुम्ही काय करा, जे काही दुकानदार असतात आपले, त्या दुकानदाराकडे जा आणि त्यांना शेड चेक करायला सांगा कन्सिलरचा. तर हा जो कन्सिलरचा शेड आहे, मी काय केलेला आहे, ऑफलाईन बाय केलेला आहे. तर त्यासाठी मी दुकानदाराकडे गेली, तिथे कन्सिलरचे शेड मी ट्राय केले आणि ट्राय करताना नेहमी इथे ट्राय करायचं. आता बघा तुम्ही, ही स्किन आणि ही स्किन मॅच होते का बरं माझी? नाही ना. ही स्किन खूप गोरी आहे ॲक्चुअलमध्ये. तर इथे नेहमी नाही ट्राय करायचं. कुठे ट्राय करायचं? एक तर इथे ट्राय करा. एक तर इथे ट्राय करा. एक तर इथे ट्राय करा. हे बघा, हे जे आहे ना आपला हात, हाताच्या इकडच्या साईडला ट्राय करा इथे. ठीक आहे ना? हाताच्या ह्या बाजूला ट्राय करा. इथे नका ट्राय करू. इथे तर गोरच असतं की नाही? सगळ्यांचं गोरच असतं इथे. ही स्किन आणि ही स्किन कशी काय मॅच होईल बरं? म्हणून नेहमी इथे ट्राय करायचं. आणि सेकंड टाइम तुम्हाला वाटतंय की नाही बाबा हा शेड माझ्या स्किनला मॅच होतोय, देन तो शेड काय करायचा, इथे थोडासा लावून बघायचा आणि थोडंसं असं ब्लेंड करून बघायचं. जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की हा शेड तुमचा मॅच आहे की नाही. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, कन्सिलर हे नेहमी डार्क शेड मध्ये घ्यायचं. जर तुमचा रंग गोरा आहे तर तुम्ही सावळ्या कलरचं कन्सिलर घ्या. जर तुम्ही थोड्याशा माझ्यासारख्या गव्हाळ कलरच्या आहात तर तुम्ही थोडं डार्क कलरचं कन्सिलर घ्या. जेणेकरून काय होईल, कन्सिलरचा मेन उपयोग काय असतो मी तुम्हाला सांगते. कन्सिलरचा मेन उपयोग काय असतो, हे जे आपले डार्क सर्कल्स जे आहेत ना, हे जे आपलं डार्क सर्कल्स थोडक्यात म्हणायचं जर झालं तर काळवटपणा आपल्या चेहऱ्याला, सगळ्यांची स्किन काही इव्हन नसते. कुठे पिंपल्स आलेले असतात, कुठे येलो पिंपल असतो, कुठे रेडिश चालू उगलेला पिंपल असतो, रेडिश. ठीक आहे. कुठे पिंपल गेल्यानंतर कुठे पिंपल गेल्यानंतर जे काळे काळे आपले डाग जे राहतात चेहऱ्यावरती, तर तेही काय काय जे डाग असतात ते सुद्धा आपल्याला मेकअप करताना लपवायचे असतात. हो की नाही? नाहीतर मेकअप चांगला नाही दिसणार. इथे कोणाकोणाचे बरेचसे पुळ्या असतात आणि त्या पुळ्या झाल्यांमध्ये कसं थोडंसं डाग होऊन जातात. ठीक आहे ना? इथे असतात बऱ्याच जणांचे म्हणजे 90% 70 to 80% लोकांचे इथे स्पॉट्स असतात. ठीक आहे. ओठांच्या आजूबाजूला कोणाकोणाची इथे असतात. ठीक आहे ना? तर अशा प्रकारे आपली जी चेहऱ्याची स्किन आहे ती थोडी अनइव्हन असते. डार्क सर्कल असतात, कुठे पिगमेंटेशन असतं. ठीक आहे ना? कोणाला कोणाला तर मेलाझमा सुद्धा असतो. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट फाउंडेशन नाही लावायचं. अशा वेळेस तुम्ही काय करायचं, कन्सिलर यूज करायचं. ठीक आहे. कन्सिलर यूज करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काय करायचं, तुम्ही फाउंडेशन अप्लाय करायचं. ठीक आहे. हा पहिला उपयोग सांगितला. सेकंड याचा उपयोग असा होतो, कन्सिलर आहे ते जर तुम्ही लाईट शेड मध्ये जर घेतलं, ठीक आहे ना, जर लाईट शेड मध्ये घेतलं तर तुम्ही हेच कन्सिलर कशासाठी यूज करू शकतात, आपले हायलाइटिंग पॉइंट्स जे आहेत त्यांना अजून हायलाइटेड करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. म्हणजे ऍज अ हायलायटर म्हणून सुद्धा तुम्ही मेकअप मध्ये यूज करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कन्सिलर यूज करू शकतात. मेन 2च पॉइंट आहे. एक तर तुम्ही डार्क सर्कल, पिगमेंट आपल्या स्किनला इव्हन करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता आणि देन सेकंड हायलायटर म्हणून पण यूज करू शकतात. मग आता जेव्हा तुम्हाला डार्क सर्कल हाईड करायचे आहेत,
जेव्हा तुम्हाला चेहऱ्याचा काळवटपणा हाईड करायचा आहे, लपवायचा आहे मेकअपसाठी, त्यावेळेस तुम्ही काय करायचं, त्यावेळेस तुम्ही डार्क कलरचा, आपल्या स्किन टोन पेक्षा डार्क कलरचा शेड तुम्ही घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हायलायटिंगसाठी म्हणजे तुम्हाला म्हणजे माझ्यासारखं काही एवढं पिगमेंटेशन वगैरे नाहीये, थोडंसं मला इथे काळवटपणा आहे फक्त इथे ओठांच्या बाजूला आणि थोडंसं इथे आहे, बस बाकी काही एवढं नाहीये. तर जर तुमची स्किन अशी असेल तर तेव्हा तुम्ही एक शेड लाईट, आपली जी स्किन टोन आहे त्या स्किन टोन पेक्षा एक टोन ब्राईट म्हणजे उजळ, ठीक आहे ना. तर असा शेड तुम्ही यूज करू शकता. कशासाठी? हायलायटिंगसाठी. ठीक आहे. आय होप तुम्हाला नक्की कळालं असेल की कन्सिलर कशा पद्धतीने यूज करायचं. तुम्हाला सांगणार आहे की कन्सिलर कुठे लावायचं. ठीक आहे. कन्सिलर इथे लावायचं, इकडे लावायचं, नंतर इथे डोळ्यांच्या वरच्या साईडला लावायचं. ठीक आहे. इथे लावायचं आणि जिथे जिथे तुमचे जे डार्क सर्कल, जिथे जिथे थोडं तुमचं असं काळवटपणा आहे तिथे तिथे तुम्ही कन्सिलर लावू शकता. ठीक आहे. कन्सिलर यूज जर आपण केलं नाही तर काय होतं, ठीक आहे. जर तुम्ही कन्सिलरचा रॉंग शेड निवडला म्हणजे चुकीचा शेड जर तुम्ही निवडला तर त्यामुळे काय होणार, तुमची जी स्किन टोनचा जो कलर आहे तो वेगळा, त्याला न्यूट्रलाइज करायचे, आपल्याला स्किनच्या ह्या काळवटपणाला न्यूट्रलाइज करायचं आहे. तर ते न्यूट्रलाइज नाही होणार, ते काय होईल, वेगळंच काहीतरी होईल. आणि त्याच्यामुळे काय होईल, ज्यावेळेस तुम्ही कन्सिलरच्या वरती जर तुम्ही फाउंडेशन निवडणार आणि अशा वेळेस काय होईल, रॉंग शेड कन्सिलरचा आणि त्यामुळे फाउंडेशनचा पण रॉंग शेड होऊन जाईल आणि त्यामुळे काय होईल, तुमचा जो मेकअप आहे तो ग्रेइश होऊन जाईल. सिंपल आणि सोबर मेकअप मी कसा केलेला आहे हे कन्सिलर यूज करून, चला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. तर सगळ्यात आधी आपण अगोदर फेसवॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी लावणार आहे इथे मॉइश्चरायझर. मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करते आहे इथे. ठीक आहे. नंतर मी अप्लाय करणार आहे प्रायमर. अगदी थोडीशीच क्वांटिटी घ्यायची आहे प्रायमरची आणि ते टी झोनला अप्लाय करायचं आहे. आता टी झोन म्हणजे कोणता, तर आपलं कपाळ आहे, नाक आहे, ओठांच्या आजूबाजूला, ओठांच्या खाली. तर हा जो भाग आहे ना, हा टी झोन असतो. इथे जास्त घाम येत असतो आपल्याला नेहमी, त्यामुळे इथे प्रायमर लावणं हे गरजेचं असतं. आणि एकदम हलक्या हाताने प्रायमर लावायचं आहे. आणि आता जोरात किंवा जास्त प्रेस करायचं नाही. तर मी स्विस ब्युटीचं कन्सिलर घेतलेलं आहे, जे की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. आणि शेड आहे 02. मी अशा पद्धतीने कन्सिलर लावून घेते आहे डोळ्यांच्या आजूबाजूला, ओठांच्या आजूबाजूला. या पद्धतीने मी कन्सिलर लावून घेते आहे. कन्सिलरना जास्त नाही लावायचं, त्याची क्वांटिटी एकदम थोडीशीच ठेवायची. आणि ब्युटी ब्लेंडरने, आपला जो हा ब्युटी ब्लेंडर असतो तो ओला करून घ्यायचा. सगळं पाणी जे आहे ते पिळून घ्यायचं आणि असा ओलसर ब्युटी ब्लेंडरने ते असं व्यवस्थिशीर टॅप 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 मोशनने पूर्ण आपण जिथे जिथे अप्लाय केलेलं आहे ना, तिथे सगळं हे ब्लेंड करून घ्यायचं. देन आता यूज करायचं आहे फाउंडेशन. अगोदर थोडीशी क्वांटिटी हातावर घ्यायची, त्याला थोडं वॉर्मअप करायचं आणि मग आपल्या चेहऱ्याला असं डॉट डॉट मोशनने लावायचं. फाउंडेशनला सुद्धा अगदी हलक्या हाताने टॅप टॅप मोशनमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्यावरती. देन आता मी अप्लाय करणार आहे ही पॉन्ड्सची न्यूट्री ग्लो पावडर. ही सेटिंग पावडरसारखी असते आणि अगदी बजेट फ्रेंडली आहे. आपण जसं कॉम्पॅक्ट पावडर वगैरे यूज करतो ना, त्या पद्धतीनं हे आपण यूज करू शकतो. जे आपण क्रीम प्रॉडक्ट लावलेले आहेत आपल्या फेसला, ते सगळे प्रॉडक्ट जे आहेत ते आपण ह्या पावडरने सेट करणार आहोत. त्यामुळे पूर्ण चेहऱ्याला अगदी व्यवस्थितपणे डोळ्यांच्या खाली, मानेला, कपाळावर सगळीकडे व्यवस्थिशीर असं पावडर अप्लाय करून घ्यायची आहे. जास्त जर झाली तर आपल्याला नंतर डस्ट आउट करता येते, पण अगदी व्यवस्थिशीर ती सेट करायची आहे. नंतर छानपैकी आयब्रो पेन्सिलने आपले आयब्रोज फिल करून घ्यायचे आहेत आणि काजळ डोळ्यांना लावून घ्यायचं. लिप लायनर लावल्यानंतर मी ही स्विस ब्युटीची लिपस्टिक यूज करत आहे. एक डार्क कलरची लिपस्टिक घ्यायची आणि ती ब्लश म्हणून यूज करायची, त्याच्याने खूप छान लुक येतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अशाच पद्धतीचे नवीन नवीन छोटे छोटे आणि अगदी सिंपल भाषेत
मेकअपचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि इतर बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शीतल क्रिएशन. मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.